नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक चाटची रेसिपी दाखवणार आहे. पटकन होणारी ही रेसिपी आहे. सकाळच्या गडबडीतही तुम्ही करू शकता किंवा दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही तोंड लावणीसाठी सुद्धा ही रेसिपी करून खाऊ शकता. तर मी तुम्हाला छोले चाटची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. छोले चाट बनवण्यासाठी मी इथं एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापलं की हे बघा, हे उकडलेले छोले आहेत ते घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. छोले इथं चांगले परतून घेतल्या. हे एक उकडलेला बटाटा आहे तो घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. छोले आणि बटाटे चांगले परतल्यानंतर आता ह्याच्यात आपण एक छोटासा चमचा धने पावडर घालायचे आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि ही आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, ही थोडीशी घालायची आहे, अर्धा चमचा. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं सगळं परतल्यानंतर 1-2 मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे. हे छोले आणि बटाटा हे एका बाउलमध्ये घेतलेलं आहे मी. हे बघा, इथं 1 कांदा, 1 टोमॅटो आणि अर्धा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे सगळं हे बघा, कांदा, टोमॅटो, गाजर सगळं ह्याच्यात घालायचं आहे. आता ह्याच्यात थोडासा चाट मसाला घालायचा आहे. ह्याच्यात थोडीशी ही गोड चटणी आहे, चिंच आणि गुळाची, खजूर असं हे बघा, ही अशी थोडीशी घालायची आहे. त्याच्यात हे बघा, ही बारीक बुंदी घालत आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छोले चाट रेडी झालेला आहे. हे बघा किती छान झालेलं आहे. हे बघा, आता मी प्लेटिंग करत आहे. हे बघा, असं छोले चाट रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. हे बघा, छोले चाटची रेसिपी रेडी झालेली आहे. खूप पटकन होणारी रेसिपी आहे. सकाळच्या गडबडीत म्हणा किंवा तुम्हाला तोंडी लावण्यासाठी जर हवी असेल तर ही रेसिपी तुम्ही करून बघा. खूप सुंदर चव आहे याची. तर तुम्हाला आवडली असेल तर घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला ही छोले चाटची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही रेसिपी ना लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडणारी आहे. तर तुम्ही ही नक्की घरी करून बघा आणि आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओज शेअर करू शकता. आणि माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.